सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदुहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं मृत्यार्घ्यं प्रणतपाल भवाद्भुतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पांडुरंगा करो प्रथमानम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या उत्पादने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासनका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चित आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वैर करावा वेद मस्तक माझा पारावरी त्या वारकरी संतांच्या संपादनांच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधि राजन वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा वृन्दं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमच्या लादलू पावन साधू चराचरी सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी प्रस्तुत प्राप्त कसमी संप्राप्त सेवेकरता निवडला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि बहुतेकाच्या परिचयाचा असा अभंग या ठिकाणी आज सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगाच्या द्वारा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा भक्ताच्या अर्थात देवाच्या अंतःकरणातील भक्त वत्सलता काय आहे कशा प्रकारे भगवंत भक्तावर प्रेम करतो याची गोड अशी मीमांसा करणार हा अभंग आहे मुक्त केवले तेजोनी भगवान श्री ज्ञानोबा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा सद्गुरु जोग महाराज आणि आपल्या या परिसरातील पंचक्रोशी परिसरातील सर्व संत साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि आदरणीय गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपांजी दादा सेवाकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20 बरोबर 20 वर्ष माहिती 76 वर्षापासून आपल्याला आपला हा चालत आलेला हा म्हणजे अमृत महोत्सव पार पडलेला आहे बरोबर आहे अमृत महोत्सव झाल्यानंतर माझा नंबर लागला शताब्दी नक्कीच गाठतोय म्हणायचं म्हणजे माझी इच्छा आहे की माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शताब्दी बघावी आपल्या सप्तेची असो गोड असं नियोजन आदरणीय आपले सर्व गावकरी मंडळी असतील ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला हरिभक्त परायण बाबा महाराज हंबारे त्यांनी मला या कार्यक्रमाचं आवर्जून दिलेलं निमंत्रण आणि त्यांच्या विनंतीला मानून या ठिकाणी मी उपस्थित आहे आणखी एक मला एका व्यक्तीने तो फोन केला अशोक महाराज तांबरे कोण आहे आदरणीय अशोकजी महाराज तांबरे बा माझं नाव लक्षात येत नाही एक म्हणून मला माहिती आदरणीय या दोघांच्या मार्गदर्शनातून या दोघांच्या नियोजनातून मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं या सेवेकरता उपस्थित आपल्या परिसरातील या पंचक्रोशी परिसरातून उत्कृष्ट असणारे गायक वादक मंडळी या ठिकाणी या सेवेकरता उपस्थित आहेत त्यापैकी आदरणीय आमचे महाराज संदीपांजी महाराज परळीकर ते या ठिकाणी गोड अशी ज्यांनी आपण त्यांची चाल ऐकली अशी आवाज आहे आदरणीय संदीपांजी महाराज ते टाळगीन उपस्थित आहेत आदरणीय आमचे हवरगावचे माऊलीच म्हणायचे आता
आमचे दुसरे काकडे माऊली छोटे माऊली आणि हे मोठे माऊली मोठे माऊली ते सुद्धा या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. तसेच सर्व आमची गावकरी मंडळी वाकडीकर परत खावरगावकर भजनी मंडळी आदरणीय अशोक महाराज गावचे तुम्हाला बघितलेलं आहे सचिनजी महाराज कवडे तर या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. बाबा मुकुट असं मृदंगाची साथ करण्याकरता आदरणीय बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याबरोबर पिंपळगावचे डॉक्टर साहेब आलेले आहेत. आमची पूजनीय तसली माझ्यासोबत आलेले आहेत. आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये राहिलेल्या एका तासात आपल्याला या ठिकाणी सेवा समर्पित करायची आहे. वास्तविक सेवा सुरू करायला थोडा पंचपदीला उशीर झाला होता आणि तो उशीर व्हायला नव्हता. आम्ही बरोबर वेळेत आलो होतो. महाराजांनी रंगून चाली लावल्या. मला एक चाली ऐकण्याचा गोड असा जसं योग प्राप्त झालेला आहे. महाराजांनी पंचपदी केली. महाराजांनीच गावात आपल्या गावामध्ये बरेच महाराज आहेत की आदरणीय शाहू महाराज आप्पा ते या ठिकाणी आज उपस्थित नाहीत. सेवा बाहेर महाराजांना असल्यामुळे महाराज गेलेले आहेत बाहेर. एक दोन वेळा महाराजांकडे मी आलो होतो. याच्या अगोदर या गावामध्ये माझा कीर्तन येण्याचा काही योग ही पहिलीच वेळ आहे आणि दुसऱ्यांदा गावाकडे यायचं का नको हे या भेटीतून समजलं तर बघा. या भेटीतून दुसऱ्यांदा नको यायचं का नको. चला सगळ्यांची मला कृपा होईल त्या पद्धतीने बोलण्याचा एक प्रयत्न करणार आहे. विश्वमाऊली ज्ञानोपराय ज्ञानेश्वरचे लिखाण करते वेळी गोड ओबी निवृत्तीनाथ महाराज संबंधाने बोलतात. बरोबर म्हणतात जे काही मी ज्ञानेश्वर लिहितोय निवृत्तीनाथ महाराज हे तुमच्याच कडून शिकलेलो आहे आणि तुमच्या समोर एक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. येत जे मी बोले प्रभू तुमचे जी शिकविले या कारणे उदाहरणे जे फुले आपण देवा एरवी ही योग्यता माझ्याकडे नाही. ती बाप मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहे. वास्तविक मला सुरुवातीला 22 तारीख दिली होती महाराज. तुम्हाला मागाशी बोलून दाखवलं कारण मी मुद्दाम हे बोलण्याकरता ठेवला होता. मला महाराजांनी 22 तारीख दिली होती परंतु काहीतरी अडचणीस्तव आणि अमुक महाराजांचं मागं पुढं होत नाही. मी मला बारका ज्ञानानं बारकाय म्हणले यांचं होते म्हणले मागं आणि एकदा त्यांनी म्हणले की मी लगेच म्हणलं काय हरकत नाही महाराज करा पुढं करा काय हरकत नाही. आणि त्यांच्याकडून मला वाटतं मला अशी सेवा करून घ्यायची असेल कारण 22 तारीख जर इथे मी आलो असतो तर मला पिंपरीला कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला नसता. तर इथे महाराजांनी 26 तारीख दिली म्हणून माझी 22 शिल्लक राहिली आणि योग पिंपरीला दर्शनाला गेलो. महाराज म्हणजे एवढी शिल्लक घेता का काय योग अर्थात ही मोठी माणसं आमच्यासारख्या छोट्या माणसाला हे मोठं करण्याचा प्रयत्न. ही योग्यता एवढ्या मोठ्या माणसासोबत बोलण्याची माझी योग्यता नाही परंतु ती छोट्या माणसाला मोठं करण्याचं काम हे करतात. जे माणसं छोट्या माणसाला कधी मोठं होऊच देत नाहीत ते कसे असतात महाराज. दिसायला जरी मोठे असले तरी ते कसे असतात छोटे नाही ते खोटे असतात. ते खोटे असतात. इथे सगळी मोठी मोठी मंडळी अर्थात बाप मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात की पुत्राच्या विजये पिता सुखावत जाई. या न्यायाने आपल्यासमोर एक तासभर चिंतन सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आदरणीय आमची माऊली मला आता साथ संगती करता आहेत. भरपूर त्यांचं पाठांतर आहे त्यामुळे मोकळ्या मनाने आता मी बोलतो. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारा देवाच्या अंतःकरणातील भक्त वत्सलता प्रगट करतात. भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. माधव भक्त वत्सला साधव दिनवत्सला आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. याचा अर्थ देवाच्या अंतःकरणात भक्ताविषयी काय आहे प्रेम आहे आणि साधूच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे आणि तुमच्या आणि आमच्या अंतःकरणात आपल्या संसाराविषयी अर्थात कुटुंबाविषयी काय आहे बोला प्रेम आहे. म्हणजे साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय सच्चिद आनंद स्वरूप असलेला भगवान परमात्मा आहे आणि तुमच्या आणि आमच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय असत जड दुःख रूप संसार आहे. मुद्दा क्लिअर झाला. माझं बोलणं कळलं सगळ्यांना. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भगवान परमात्मा आहे आणि तुमच्या आणि आमच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. आता एक मीमांसा आपल्या समोर मांडतो. आता आपण 60-70 वर्ष आपण संसार करतो बरोबर आहे. पण संसार करत असताना आपण एखाद्या व्यक्तीवर एखाद्या वस्तूवर एखाद्या पदार्थावर साहजिकच काय करत असतो प्रेम करत असतो बरोबर आहे.
आणि आतापर्यंत आपण संसार करून ज्या काही वस्तूवर प्रेम केलेलं आहे, ज्या पदार्थावर प्रेम केलेलं आहे, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला सुख प्राप्त होते का दुःख प्राप्त होते? दुःख प्राप्त होते. याचा अर्थ आपण एका गावात 3-3 सप्ते होते, अगदी बरोबर उत्तर देणारी माणसं माझ्या समोर आहेत. आता येत्या काही लोकांना जर ते मान्य नसेल तर मला वाटतं 60 वर्षानंतर जी काही माणसं आहेत त्यांना एकत्रित करा आणि त्यांचं महाराज तुम्ही काय करा, एक त्यांना प्रश्न विचारा की आतापर्यंत तुमच्या संसारात अनुभव सांगा. ते एका वाक्यात हेच उत्तर देतील, महाराज काय खरं नाही. बरोबर आहे. या दुनियेत कुणीच कुणाचं नाही. याचा अर्थ काय, आतापर्यंत आपण संसारामध्ये एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्याच्या मोबदल्यात आपल्या पदार्थ काय पडलं? दुःख पडलं. हाच प्रश्न तुम्ही संतांना विचारा. संत गोड उत्तर देतात. संत म्हणतात प्रेम सुख देई, 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 प्रेम महाराज, महाराज तुमच्यावर जबाबदारी. सिंगल चाल आम्ही कुणी म्हणलं की डबल चाल तुम्ही म्हणायचं. आपल्याला डबल चालायची सवय बघा. कोयतर काय करायचं, ऊस तोडून गाडी भरायची, नुसता ऊस तोडायचं ना. महाराज म्हणतात काय करायचं, हा मुळी बांधायची उचलून ट्रक मध्ये टाकायची. तर हे काम तुमच्यावर आहे. आमचा आवाज बसलाय बघा, आम्हाला आपले छंद डबल चाली म्हणायचं. आवाज सगळा भार आता महाराजांवर आहे. घालून भार राहिलो निश्चिंती, निश्चिंत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. संतांना प्रेमाच्या मोबदल्यात सुखाची प्राप्ती आहे आणि तुम्हाला मला प्रेमाच्या मोबदल्यात दुःखाची प्राप्ती. मग आपल्या अंतकरणात प्रेम आहेच की, आणि संतांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहेच. पण संतांना अनुभव सुखाचा येतो आणि तुम्हाला आणि आम्हाला अनुभव दुःखाचा येतो. याचं कारण आहे की आपल्या अंतकरणातील प्रेमाचं जे काही आलंबन आहे, जे प्रेमाची जी काही मीमांसा आहे, ती केवळ देव नसल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होते. आणि आपल्या अंतकरणातील प्रेमाचा विषय काय आहे, संसार आहे. आणि संसाराचं मूळ कसं आहे मला, दुःखरूप आहे. तर याचे प्रमाण आपल्याला सगळ्यांना माहिती, जास्त विस्तार करायचा नाही. म्हणून आपल्याला अनुभव दुःखाचा येतो आणि संतांना अनुभव सुखाचा येतो. मग आपल्या अंतकरणात प्रेम आहे आणि संतांच्याही अंतकरणात प्रेम आहे, परंतु आपल्या अंतकरणातील प्रेमाचं जे काही आलंबन आहे याच्यावरच कमी अधिक पुढचं सुख दुःख काय आहे, अवलंबून आहे. चला आणखी एक मीमांसा आपल्या समोर ठेवतो. संतांच्या अंतकरणात प्रेम आहे, तर मग संतांच्या अंतकरणात भ्रम आहे का? भ्रम महाराज नाही म्हणते. संतांच्या अंतकरणामध्ये क्रोध आहे का? क्रोध नाही म्हणतात. संतांच्या अंतकरणामध्ये काम आहे का बाबा? काम. तुम्हाला इथे सगळी प्रमाण तुम्ही नाही म्हणतात, पण मी आहे याची प्रमाण तुम्हाला देतो. देऊ प्रमाण आहे का? संतांच्या अंतकरणातील कामाचा, लोभाचा, प्रेमाचा, भ्रमाचा विषय नाही. कोण आहे? देव आहे. देव आहे माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी.
आता बोला पुढं. याचा धरीन अभिमान. मी म्हणजे अभिमान नाही समजा प्रमाण माझी नाराज नाही ना. याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन किंवा ते अहंकार वात अंगी आम्ही हरीची भूषावया लागी ते लोभी एकची जगी माझे लोभे जे माझे निकामे सकाम जे माझे प्रेम सप्रेम जे माझी आपुले सगम निणती लोक ऐकण्या सगळे समजा करणार का नाही. आता पुढले अजून एक प्रमाण देतो ऐका. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ काम क्रोध लोभ स्वार्थ आणि अवघा माझा. आता काय नाराजी सगळं संतांच्या अंतःकरणात आहे याची तुम्हाला मी प्रमाण दिले. आता माझ्यावर नाराज होऊ नका. आपला मुद्दा हा आहे की आपल्याही अंतःकरणात प्रेम आहे पण आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय आहे अर्थात संसार आहे. आणि देवाच्या अंतःकरणामध्ये काम आहे क्रोध आहे लोभ आहे सगळ्याच गोष्टी आहेत पण या सगळ्या विषयाचा विषय देव असल्यामुळे संतांना अनुभव सुखाचा येतोय आणि आपल्याला अनुभव दुःखाचा येतोय. चला आणखी एक मीमांसा मानतो. साधूला घर असतं का? घर बोला बरोबर. साधूला घर असतं आणि संसारिकाला घर असतं का? असतं की. मग साधूलाही घर आहे आणि संसारिकालाही घर आहे. मग दोघात फरक काय? दोघात फरक तुम्हाला सांगतो. साधूला तुम्ही तुमचं घर विचारलं तर साधू काय गोड उत्तर तुम्हाला म्हणतात. हे विश्वाचे माझे घर आई श्रीमती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जा. आणि तुम्हाला जर आपलं घर विचारलं तर वारीत चलत असताना वारकरी मंडळीची भेट होते. अहो बाबा कुठले तुम्ही? कुठले म्हणले काय म्हणता बाबा? अहो आम्ही मराठवाड्यातले. आपण मराठवाड्यात 7 जिल्हे तर जिल्हा कोणता तुमचा? बोला बोला की. धाराशिव. मग धाराशिव म्हणजे तालुका कळंब तालुका आणि गाव बघा. मी म्हणलं इथेच काय आणि इथले म्हणले असं तर काय बिघडलं असतं. म्हणजे बघा आपण आपल्या घराची संकल्पना किती संकुचित केली किती काय संकुचित. हा बरं पोटवाडीत घर म्हणते कुठं ग्रामपंचायतीचं माग पुढे असे जर स्रोत भेटले तर 12 वाजता वाटत. मी म्हणतोय तुमचं घर ग्रामपंचायत समोर एखादी मध्ये नाही त्याच्या पाठीमागे मध्ये नाही रे. वार्ड क्रमांक 2 मध्ये म्हणजे 2 मध्ये सुद्धा सर त्यांना झालं नाही. चला आपला इथे काही मला काही कोणाचं मतदारसंघ नाही पण आपण आपल्या घराची संकल्पना किती संकुचित केली. आणि साधू पूर्ण विश्वाला आपलं घर म्हणतात बरोबर आहे. आणि आपण डबक्याला समुद्र म्हणतोय बरोबर आहे. ही आपल्या घराची संकल्पना आहे. म्हणजे साधूच्या घराची संकल्पना व्यापक आहे. विश्वची माझे घर किंवा आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास कोबरायचं प्रमाण आहे. तो कोबरा म्हणतात की आमचं राहणं कुठे पूर्ण भुवनत्रयामध्ये घर. तो काय ज्ञानोबरा म्हणतात की वैकुंठ भुवनी घर केले किंवा आणखी काही प्रमाण आपल्याला देता येतील. पुढे ज्ञानदेव घर चला असली गोड गोड माणसं असल्यावर प्रमाणाला अडकतच नाही बघा. साधूच्या घराची संकल्पना व्यापक आहे आणि तुमच्या आमच्या घराची संकल्पना परिच्छिन्न असल्यामुळे आपल्याला दुःख आहे. आणखी एक प्रमाण आणखी एक तुम्हाला मी मोठं सांगतो. साधूला कुटुंब असतं का? नाही म्हणते आहे का? आणि संसर्गाला कुटुंब असते का? असते. ऐका अहो साधूला सुद्धा कुटुंब आहे आणि संसारिकाला सुद्धा कुटुंब आहे. साधूचं कुटुंब म्हणजे वसुधैव कुटुंबकम की संपूर्ण वसुधा हेच आमचं काय आहे कुटुंब आहे. किंवा हे 825 कोटीची काही जनता आहे हेच आमचं कुटुंब आहे. तुम्ही आमचं तुमचं आणि आमचं कुटुंब कोणतं? बायको आपली पोरं आपली नातू
आपले आजी आजोबा हे आपलं कुटुंब आहे, परंतु साधू संत या सगळ्या जगालाच आपलं काय म्हणतात कुटुंब म्हणतात. म्हणजे साधूच्या कुटुंबाची संकल्पना कशी आहे, व्यापक आहे, आणि तुमच्या आणि आमच्या कुटुंबाची संकल्पना परिच्छिन्न आहे. ऐका, घराची संकल्पना काय आहे, दुःख देत नाही. घर दुःख देत नाही, तर घराची संकल्पना जी आहे ती दुःख देत असते. कुटुंबाची संकल्पना काय आहे ती दुःख देत असते. विकाराची संकल्पना काय आहे ती दुःख देत असते. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सृष्टीत व्यवहार करत असताना काम क्रोधादी विकार असतात, पण ते जर आपण आपल्या ताब्यात ठेवले तर काम क्रोधादी विकार आपला घात करत नाही. ते जर आपल्या ताब्यात असतील तर आपला ते घात करू शकत नाहीत. आणि हे सगळे जे विकार आहेत, हे सगळे विकार साधू संतांच्याकडे आहेत, परंतु त्यांच्या कसे आहेत, ते ताब्यात आहेत. आपल्याला जगद्गुरु तुकोबाराचे उदाहरण माहिती आहे. जगद्गुरु तुकोबाराकडे स्त्री आली तेव्हा तुकोबारा म्हणतात की जाय ओ माते सायास आंबे विष्णुदास श्री हो. बरोबर आहे, प्रसंग आला होता, परंतु बाधा झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर सुद्धा हा प्रसंग आला होता, परंतु त्या सुभेदाराच्या सुनेची बोळवण केली साडी चोळी घालून. प्रसंग आला होता. स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर सुद्धा हा प्रसंग आला होता, परंतु तुला माझ्यासारखा मुलगा व्हावा असं वाटतंय ना, तर मलाच मुलगा समज. ही महाराजांची काय आहे, योग्यता आहे. त्यांनी काम क्रोधाला जिंकलेले महात्मे कोण आहेत, ते आहेत. आपला मुद्दा हा होता की कुटुंब दुःख देत नाही, कुटुंबाची संकल्पना दुःख देत असते. आमचे गुरुवरे आदरणीय शांतीब्रह्म गुरुवर पुरेकर बाबांच्या मुखात एक वाक्य सांगतो. ते म्हणतात की साधूच्याही अंतःकरणात मम आहे आणि संसारिकाच्याही अंतःकरणात मम आहे, परंतु साधूचा मम व्यापक आहे आणि तुमचा आणि आमचा मम कसा आहे, परिच्छिन्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दुःख भोगावं लागते. मग जोपर्यंत आपला मम आपण व्यापक करत नाही तोपर्यंत आपल्यापासून दुःख बाजूला जाऊ शकत नाही. आता मला सांगा, मोजकीच माणसं इथे बसलेले आहेत. आपल्या बसलेल्या माणसापैकी कुणाला दुःख हवंय असं वाटतंय का? कोणाला मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतंय का? प्रत्येकाला दुःख नकोय, सुख पाहिजे. पण मला असं वाटतंय की इथे बसलेल्या ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला दुःख पाहिजे. बरोबर आहे, पाहिजे का नाही? त्याला ज्या गळ्यात माळ नाही त्याला दुःख. आता जर नुसती मान अशी अशी केली तरी सुद्धा आतून त्यांना असं वाटतं कशाला आम्हाला ते दुःख. म्हणजे दुःख आज नको का उद्या नको? अहो दुःख कधीच नको. मजला घे दुःख व्हावी ऐसे कोणी जीवे ना व्हावी. अहो कुणाला दुःखाची अपेक्षा नाही. मग तुम्हाला जर तुमच्या जीवनात दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला मी एक आज मंत्र सांगतो. तो जर तुम्ही मंत्र तुमच्या जीवनात अवलंबला तर तुम्हाला तुमच्या जीवनात कधीच दुःख प्राप्त होणार नाही. बरं, फक्त तुम्ही थोडा मंत्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर तुमच्या गळ्यात कदाचित तुळशीची माळ नाही घातली तरी चालेल, आषाढी पंढरपूरची वारी जरी नाही केली तरी चालेल, कीर्तन भजनाला आला नाही तरी चालेल. याचा अर्थ मी कदाचित म्हणलोय बरं का. तुम्ही म्हणाल महाराज म्हणजे गळ्यात माळ नाही घातली तरी चालेल, याचा अर्थ तसा नाही. कदाचित तुम्ही गळ्यात जरी माळ नाही घातली तरी चालेल, परंतु मी सांगितलेला मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबला तर कधीच दुःख होणार नाही. सांगू मंत्र? हो, चांगल्या गोष्टी असल्या फायद्याच्या असल्या की लोक लगेच सांगा ऐका. याच पंचकृषीतली माणसं सगळे. माझ्या तालुक्यातलं हे गाव आहे. आपली प्रेमाची माणसं म्हणून तुमच्या करता आज खास मागायला आहे. आतापर्यंत एका तरी कीर्तन करा तुम्हाला योग्य दिली का? तुम्हाला मी असं सांगतो कधी दुःख होणार नाही असं कोणी सांगितलं का? कुणीच नाही म्हणत. पण आपली प्रेमाची माणसं म्हणून तुमच्या करता सांगतो, आपल्याला आपल्या जीवनात जर दुःख कधीच होऊ नये असं जर वाटत असेल, आता महत्वाचे अक्षर बरं काय का, असं जर वाटत असेल तर जीवन जगत असताना असं जीवन जगा या जगात आपलं कोणीच नाही असं समजून जीवन जगा. कधीच दुःख होणार नाही. पटले तुम्हाला हे? बरं का मान हलवल्यात पण बसलेलं काही पटलेलं नाही. आणि तुम्हाला पटन असं सांगाय मला काही येत लागले का? ऐका, तुम्हाला दुसऱ्याला और सांगतो. हे नाही आवडलं तर दुसरा सांगतो. ऐका, जीवन जगत असताना असं जीवन जगा की सगळं जग आपलंच आहे. हे म्हणणे जमतंय का? बाबा जमतंय का? आपलंच आहे सगळं. मी कोणाचं आहे? हे महाराज कोणाचे?
हे तर तुमच्या पंचकृषीत मी तुमचाच आहे का नाही? मग मी आता कुठं तरी हायवेलाच तुमची जमीन असेल की 2 एकर कराय का आपल्याला? मी जर तुमचा आहे तर काय अर्थ नाही. पण माझं गाव जरा हळवळणी प्रवासात यायला जरा त्रास होतो. रस्त्याला कुठेतरी बांधकाम करतो आणि इथून इकडंच अंबरजोडे इकडे खाली मला आहे का नाही? मी जर तुमचा आहे तर ऐका गमत ऐका की सगळं जग आपलंच आहे असं जर समजून तुम्ही जीवन जगलात तर आपल्याला होणार नाही. आणि हे दोन्ही मंत्र जगद्गुरु तुकोबाराय अर्थात सगळ्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अवलंबलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या जगात माझं कोणीच नाही याही सिद्धांतावर जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. याच्याकरता एक प्रमाण सांगतो. जगदाकारे अर्थात देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो करो सत्ता कोणावरी कोटे स्थिर राहिलो पुढे पायाला म्हणता माझे ती कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंधपांगुळ झालो पुढे आता माझी खरी चिंता दान देई भगवंता वगैरे वगैरे. आता तुम्ही तो सगळं विचार पाहून घ्या की आमचं या जगात कोणीच नाही याही सिद्धांतावर जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. आणि या जगात म्हणजे हे सगळं जग आमचंच आहे याही सिद्धांतावर त्यांचं जीवन आहे. जगदाकारे बोला झाली सत्ता वारून गेली पराधीनता अवघे आपलेच याचा लाज आणि चिंता उधरावली. सगळं जग आमचंच आहे याही सिद्धांतावर त्यांचं जीवन आहे. आणि या जगात आमचं कोणीच नाही याही सिद्धांतावर त्यांचं काय आहे जीवन आहे. म्हणून संत महात्मे कसे आहेत सुखी आहे. आता ऐका आपण मुद्दा हा मांडला होता की तुमच्या आणि आमच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भगवान परमात्मा आहे. आणि भगवंताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय कोण आहे भक्त आहे. मग किती भक्त आवडतो हीच एक मीमांसा महाराज या भागातून करतात. मग ज्ञानोबराने त्याचं गोड वर्णन केले बघा. भगवान परमात्मा भक्तावर किती प्रेम करतो ते कानवरतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. इथे विशेषण वाक्य अद्भुत प्रेम भक्ताचे. किती प्रेम आहे. अर्जुनाचा रथ हाकण्याचं काम कोणी करावं आणि देवाला काय दुसरं काम मिळालं नसतं का? एखादा गडी ठेवून त्याला काय जमलं असतं का? काय कमी देवाच्या घरी हा अहो काय देवाच्या काहीच कमी नाही देवाच्या घरी तरी सुद्धा काय देवा घरी न मिळायचे अन्न माझी मागे बाजी पान द्रौपदीशी देवाच्या घरी कमी का नाही. मला सगळ्या गोष्टी आहेत. परंतु अर्जुनानं एवढं काही पुण्य केलं होतं. अर्जुनाची त्या संबंधाने गोळी बघा कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले या जगदीश्वराचे प्रेम हे तर दिसत असे निरूपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय अर्जुनानं पुण्य केलं असून भगवान परमात्मा अर्जुनावर प्रेम करतोय. त्या भगवंताच्या मुखातल्या काय गोव्या ज्ञानोबराने वर्णन केले. भगवान परमात्मा म्हणतो की एरवी मी कसा आहे विदेही आहे परंतु मला भक्ताला आलिंगन देण्याकरता भक्ताला पाहण्याकरता मी काय करतो तया संघाचे निस्वरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना उडे निरुपम. एरवी माही अचक्षु आहे परंतु मला भक्ताला पाहण्याकरता मला काय लागले डोळे लागले. तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीची निविला कमळे पुजुतया ते दोवरी दोन्ही भुजारो घेऊन आलिंगावया लागून तयाचे अंग. एरवी मला 2च हात आहेत परंतु भक्ताला आलिंगन देण्याकरता दोवरी दोन्ही भुजारो घेऊन इतका भगवान परमात्मा अर्जुनावर काय करतो प्रेम करतो. या संबंधाने बोलत असताना वास्तविक भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करायचे. नुसतं सारथ्य पण करत होते का अर्जुनाचा रथ सजवायचा अर्जुनाच्या घोड्याचा खरारा करायचा कोणी देवाने घोड्याचा खरारा करायचा रथ सजवायचा रथ झुंपायचा आणि अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर उभा करायचा. देवाने रथातून खाली उतरायचं आणि अर्जुनासमोर उभा राहून म्हणायचं स्वामी रथ तयार आहे चला. मग अर्जुनाने उठायचं आणि रथातून काय डायरेक्ट रथात बसायचं का नाही. आपला एक पाय जोड्यासहित देवाच्या मांडीवर ठेवायचा मग रथात बसायचं कुणी अर्जुनाने. मग इतकं करून सुद्धा देवाला अर्जुनाचा राग आला नाही का याचं उत्तर माझ्याकडे आहे. अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात प्रेम आहे म्हणून. पण वास्तविक मला तुम्ही आता सांगा संस्कृत मंडळी आहेत अर्जुनानं असं वागावं का जोड्यासहित भगवंताच्या मांडीवर एक पाय ठेवून रथात चढाव का होय तुमचं काय म्हणणं चढाव का अर्जुनाला असं एरवी अर्जुनाचं बोलणं आहे का
एरवी अर्जुन म्हणतो देवा मी तुला आतापर्यंत ओळखलं नव्हतं बरं का, परंतु आता मात्र मी तुला ओळखलंय. अजानता महिमानंत वेदम सकेति मत्वापसमं यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सकेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात हृदये मापी. मी आतापर्यंत तुला ओळखलं नव्हतं, परंतु आता मात्र मी तुला चांगलं ओळखलंय. आतापर्यंत कृष्णाने हकारीचे यादवपणे तू ते स्वीकारीचे, ओळखीचे निदाटपणे बोलत घडले, पण आता मात्र मी तुला ओळखलंय, मी तुला जाणलंय. 11व्या अध्यायात सुरुवातीला सांगितलं मधून उग्राय परमं मध्यात्मसंहितम येतो युक्तम वचस्तेन मोहयम विगतो मम. आता माझा मोह काय झाला नाही, नष्ट झालेला आहे. आणि 18व्या अध्यायात म्हणतात नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. आता तू जे बोलशील ते मी ऐकायला तयार आहे. मग ही कबुली अर्जुनाने भगवान परमात्म्याला युद्धाच्या 18व्या दिवशी दिली का 19व्या दिवशी दिली? बोला. म्हणजे काहीतरी न लिहून पेपर कोरा देण्यापेक्षा काहीतरी लिहून छान. अर्जुनानं अशी कबुली कधी दिली? 18व्या दिवशी दिली का 19व्या दिवशी दिली? नाही म्हणा. अर्जुनाने ही कबुली युद्धाच्या पहिल्याच दिवशी दिली. कारण भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत होता, बाबा सोबत युद्ध कर, पण अर्जुन मला हे सगळे माझे आणि यांना मारून मी सुख या राज्याचं हे कदापि शक्य नाही. म्हणून अर्जुनाला काय झालं, विषाद प्राप्त झाला होता. म्हणून अर्जुनाला उपदेश केला आणि मग त्याचा मोह नष्ट झाला आणि मग तिथून पुढे युद्ध चालू केलं. म्हणजे पहिल्या दिवशी काय केली? देवा मी तुला ओळखलंय, मी तुम्हाला जाणलंय. ही कबुली भगवान परमात्म्याला अर्जुनाने पहिल्याच दिवशी दिली. मग असं म्हणायचं की देवा तुला आता मी चांगलं ओळखलंय, तुमचा अधिकार मला चांगला प्राप्त झालाय, चांगला माहिती झालाय असं म्हणायचं. आणि राहिले 17 दिवस देवाच्या मांडीवर पाय देऊन चढायचं. हे अर्जुनाचं वागणं बरं आहे का? होय. एखाद्याला आपण म्हणायचं तुमचा अधिकार मी चांगला ओळखलाय बरं का, आणि मागे गेल्यानंतर या माणसाबद्दल त्या माणसापाशी वाईट बोलायचं, बरोबर आहे की? हे चांगलं आहे का? मग अर्जुन असं काय करावं? आता तुम्ही त्याला फोन विचारा. याचं उत्तर माझ्याकडे नाही. जर पुढे कधी योग आला तर याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू. तू तर मला अशी अपेक्षा आहे तुम्ही मोठी माणसं याचं उत्तर मला तुम्ही सांगा. विठाल आता ऐका, अर्जुनाबद्दल देवाच्या अंतःकरणात प्रेम असल्यामुळे देवाला याचा राग नाही. बघा आता ऐका किती प्रेम आहे अर्जुनाबद्दल. आणखी बोलत असताना जी गुह्य गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या आईला सांगितली नाही, आपल्या वडिलाला सांगितली नाही, आपल्या भावाला सांगितली नाही, ती गोष्ट कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. काय त्याच्याकरता काय गोळीमार असते? जैन संगेची पितया वसुदेवासी, जैन संगेची माता देवकीसी, जैन संगेची बंधू बळीभद्रासी गुह्य अर्जुनेशी बोल. मग आता ते जे काही गुह्य आहे, असं गुह्य अर्जुनाला भगवान परमात्म्याने काय सांगितलं असतं? आता तुम्हाला एवढ्या लोकांना मी ते गुह्य इथं सांगू शकतो कारण गुह्य आहे ना, आणि एवढ्या मोठ्या आवाजात तर मी खरंच सांगू शकत नाही. परंतु असं म्हटल्यानंतर बसलेल्या माणसाला अशी चावल लागत असते की मग हे नेमकं गुह्य असेल काय बाबा. तुम्हाला मला खरं सांगतो ते गुह्य मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये बरं का. असं म्हणलं तर वाटतं एक कायच असेल आणि महाराजांनी सांगितलंच पाहिजे. एखाद्या म्हणजे तुला सांगायचं नाही तिथं आला कसं, बरोबर आहे? असं मला ऐका. आता तुम्ही जर जबाबदारी घेत असाल की मला सांगावं ते गुह्य काय असेल तर सांगतो. सांगू तुम्हाला, सांगू नको, घाबरू नका. ऐका ऐका, गुह्य असं आहे ते भगवान परमात्म्याने अर्जुनाला ही गुह्य गोष्ट सांगितली की आपली स्वतःची सख्खी बहीण कशी पळून न्यायची ही गुह्य गोष्ट भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली. आता खरं सांगा हे काही सांगण्यासारखं आहे का? आणि आता ज्या कलियुगात जर एखाद्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला जर ही गोष्ट सांगितली तर भगवान परमात्मा जबाब त्याला नाही घालायचा. तू असलं काय सांगितलं अर्जुनाला म्हणून हे काय सांगण्यासारखं होतं का? परंतु जे याच्याकरता एक गुण होईल बघा, ज्ञानोबर आहे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला की तू संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी परी विकल्प न धरी जे म्हणे तू कोणी स्वरूप आहे. आणि तू जरी माझी बहीण चोरून नेली असलीस तरी तू आणि मी वेगळे तसं समजू नको आणि त्याचं काही वाईट मानून घेऊ नको. एवढा भगवान परमात्मा अर्जुनाला काय करत होता? प्रेम करत होता. महाराज हे ज्वलंत उदाहरण आहे. भगवान परमात्मा अर्जुनावर इतका प्रेम करत होता. मग आता मला सांगा, आपण कीर्तन सुरुवात झाल्यापासून
अर्जुनाचं उदाहरण दिले का नाही? कशामुळं की भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो. अर्जुन कोण आहे? देवाचा भक्तच आहे की. आणि मग आता आपण देवाचं कीर्तन ऐकण्याकरता इथे आलो, आपण सुद्धा कोण? देवाचे भक्त आहेत का नाही? मग आपण जर देवाचे भक्त आहोत तर देवाने आपली कधी चौकशी केली का? सोयाबीन कसं काय फवारण्या केल्या का? शेंगा सुटल्यात का? किती चौकशी पाऊस पडलाय का? हा, ही त्याचं उत्तर आहे बघा. आता काहीच मला अवघडच नाही, हे सगळ्या लोकांना करंट बसलंय. चिंतन कसं असतं बघा, कीर्तनकार बोलत असताना जर एकही शब्द जाऊ न देता जर चिंतन ऐकलं तर ते कळत असतं, आणि एखादा शब्द जर गेला तर कळत नाही. म्हणते ऐकणारी माणसं आहेत. आपण तेवढं देवाच्या जवळ गेलेलो नाही. म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनासारख्या भक्तावर प्रेम करतो आणि आपल्यासारख्या भक्तावर प्रेम करत नाही. याचा अर्थ भक्ताचे काही प्रकार असले पाहिजे, बरोबर आहे. गीता माऊली आपल्याला भक्ताचे काही प्रकार सांगते. चतुर्विधा भजन्ति मां जना सुकृतीन अर्जुन अर्थ जिज्ञासुरर्थार्थी ज्ञान इच भरत शुभ अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू. मग याच्यामध्ये कोणत्या भक्तावर भगवान परमात्मा प्रेम करतो तर ते अर्थ तो अर्थाची निव्याजी जिज्ञासू तो जाणाऱ्याची लाजिवजी ते तिजेडी तेडी इच्छे अर्थ सिद्धी मग चौथ्याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तू एकू पाहि ज्ञानी. याचा अर्थ हा की भगवान परमात्मा ज्ञानी भक्तावर प्रेम करतो. म्हणून सांगितले बाकीचे भक्त कोण? अर्थ जिज्ञासू हे म्हणजे आपल्याला हिताचे लोभे मजा आवडे तोही भक्त झोंबे पण मीची करी वालवे ज्ञानी. एकू मी फक्त ज्ञानी भक्ताची काय करतो? आवड करतो. मग ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ किंवा हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा उतला भाऊ, याला काय म्हणायचं? ज्ञानी भक्त म्हणायचं. किंवा ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगत असताना तुकोबा म्हणतात की देवाच्या चाळे आळवावे देवा. जो देवासाठी जो देवाची पूजा करतो त्याला ज्ञानी भक्त म्हणायचं. मग आता आपण आपल्या बापाची सेवा करतो का नाही करतो? होय बोला, करतो. मग बापासाठी करतो का सातबारासाठी करतो? आता खरं बोला, बापासाठीच करतो ना. बापाची सेवा ही बापासाठीच केली पाहिजे. वास्तविक त्यांनी आपल्यावर एवढे अनमोल असे उपकार केले, त्यांच्यासाठीच आपण त्यांची सेवा केली पाहिजे. एका ज्ञानी भक्ताचं उदाहरण सांगतो आणि मग आपण 8 तास घेऊ, की नाही? वेळ आहे आपल्याला, एक वेळ आहे. कारण मी कुठल्याच प्रकारचा वेळ जास्त दवडला नाही. आता वेळ कमी आणि संस्थेने आम्हाला हे चांगलं शिकवले. वेळ जरी कमी असला तरी जास्त रंग कशा काढायचा हे संस्थेने शिकवलेले. आमच्या काळामध्ये बोधे बाबा गेले त्या वर्षी 40 वर्ष लागलं. 40 मिनिटाचा नियम असतो, परंतु बोधे बाबा गेल्यामुळे आम्हाला 20 मिनिटं वेळ होता. 20 मिनिटामध्ये 40 मिनिटं कशी बसवायची ही टेक्निक तिथून चांगली आल्यामुळे त्याची काही काळजी नाही वेळेच्या. 11च्या पुढे मी जात नाही, बरोबर 11ला सेवा संपवतो. आता आपला मुद्दा काय होता? बोला, माझ्या काय लक्षात नाही बघा. भगवान परमात्मा ज्ञानी भक्तावर प्रेम करतो. मग ज्ञानी भक्ताचं उदाहरण सांगत असताना ते रंतिदेव नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याचं उदाहरण सांगितलं जातं प्रामुख्याने. परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपल्याला आपल्या ओळखीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. सुदामदेव द्वारकेत आले, राहिले आणि परत निघाले. मग देवाला सोडून सुदामजींना जाऊ वाटत नाही, परंतु आपल्या मागे संसार आहे, फारसं काय देवाजवळ राहता येत नाही, म्हणून करता सुदामदेव परत जायला निघाले. 100 पावलं निघून गेल्यानंतर सुदामजीच्या मनात काय आलं? डोळ्यातून गळगळ अश्रू वाहत आहेत. सुदामजी पळत आले आणि देवाला करून मिठी मारली. म्हणजे देवा रडू लागले. सुदामजी म्हणले, बाबा देव म्हणाले सुदामदेवा रडू नका, तुम्हाला काय अडचण आहे मला सांगा, तुमची अडचण मी दूर करतो, तुमची समस्या मी काय करतो दूर करतो, असं रडू नका. तेव्हा सुदामदेव म्हणले, देवा मला काही नको, फक्त माझी एकच इच्छा आहे. काय? कोण म्हणते? सुदामदेव म्हणतात, फक्त माझी काय एकच इच्छा आहे, मी जे मागाल ते तुम्ही द्याल का मला? तुम्ही सुदामदेव म्हणले, मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. मग भगवान परमात्मा म्हणले, मध्य प्रदेश देऊ, म्हणले MP देऊ का बिहार देऊ का सोन्याची द्वारका देऊ, असं काही नाही म्हणले. माझी एक इच्छा आहे देवा, वेळच्या वेळी जेवत जा, वेळच्या वेळी जेवत जा, तब्येतीची काळजी घेत जा, वेळच्या वेळी आराम करत जा. कोण बोलतंय? याला काय म्हणायचं? ज्ञानी बघतो. मग आता मला सांगा, बसलेली माणसं, आपण पंढरपूरला गेलात का नाही? जर गेले नसाल तर तुमच्या पाया पडतो जाऊन या. कोणीच बोलेल नाही, गेलत का नाही? हा गेले. मग देवाच्या पायावर तुम्ही डोकं ठेवले का नाही?
कुणी उत्तर दिले मला? उत्तर कुणी दिले इकडे? तुम्ही ठेवलंय तुम्ही. मग तुम्ही देवाला कधी विचारलं का, देवा कोरोनाची लस घेतली का? विचारलं का? तुम्ही गेल्यावर काय म्हणला देवाला? देवा पाय पश्चाताप झाला. लोक म्हणतात पाय पश्चाताप झाला. पोराचं लग्न करून दिले, पोर नीट बोलणार आहे, शुंभाकरवाडीत नाही, बायको तर पाय नुसतं हाड्या हाड्या म्हणते का? तुम्ही म्हणलात का देवाला असं, देवा कोरोना होता, लस घेतली का, तब्येत बरी का? विचारलंय का? नाही विचारलं. मग आपले देव कसं काय प्रेम करेल? देव आपल्यावर प्रेम करणार नाही म्हणजे देवानं प्रेम करणाऱ्याच्या यादीमध्ये आपण बसत नाही. खरं सांगा, विचारलंय का? तुम्हाला ज्वलंत उदाहरण जवळ सांगतो. देवाचं सोडा, आम्ही दरवर्षी वडगाव रासाई गोंडमध्ये शिरूर तालुक्यात आहे, पैठण आम्ही पायवारी जात असतो. आणि पायवारीला जात असताना मडीमध्ये आमचा एक मुक्काम असतो. मडीमध्ये एका माणसानं 2 कोटीचं घर बांधले. मला त्या माणसाचं नाव माहिती नाही, तुम्हाला नाव असं सांगितलं असतं, त्याला काही घाबरत नाही, कारण त्यांच्या घरी आमची दरवर्षी कीर्तन सेवा असते. मग आम्ही तिथं गेल्यानंतर तो व्यक्ती आमचं जेवण झाल्यानंतर मग आम्हाला झोपायचं म्हणल्यानंतर कुठंतरी झोपावा नव्हता. तो काय करतोय, आमच्याकडे येतो, तू महाराज 2 कोटीचं बांधकाम आहे, 4 वर्षाचं बांधकाम सध्या, 4 वर्ष झालं, मागं मास्टर बेड आहे, पुढे एक मास्टर बेड आहे, याच्यावर एक अमुक आहे, सौर बसवलाय, गरम पाण्याची सोय, सगळं चांगलं आहे म्हणले. पण काय करावं, पोरगं नीट बोलत नाही. म्हणजे वारीला आम्ही आल्यानंतर तुम्ही पैठणला जाता, वाचायला जाता, कसा प्रवास आहे तुमचा, आम्हाला जमन का पुढच्या वर्षी यायला, हे बोलावं का नाही त्यानं सगळं सोडून दिलं ते, कारण त्याचं ऐकून गेलं होतं. कारण दरवर्षी पण तिला अन्नदान करतो म्हणून आम्हाला काय करते, आमच्या दिंडीमध्ये 200-250 लोक असतात, अन्नदान करतो त्याचं ऐकून घ्यावं लागते. मला सांगा, वास्तविक देवाच्या जवळ आपण गेल्यानंतर देवाविषयी बोललं पाहिजे, पण आपण देवाविषयी बोलतो का? मग देव आपल्याला कसं काय प्रेम करेल? बरोबर आहे, मुद्दा परफेक्ट झाला का? आता गेल्यानंतर देवाला बोला, देवा तब्येतीची काळजी घेत जा. बघा, तुमची तब्येत जर माघारी आल्यानंतर नाही 5 किलो वजन वाढलं तर मला येऊन भेटा, 100%च वाढलं पाहिजे. मला देवाची काळजी आपण घेतली पाहिजे. याचा अर्थ हा, ज्याच्या वृत्तीमध्ये भगवंताच्या प्रकृतीची काळजी आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि सुदाम देवी कसे होते? ज्ञानी भक्त होते. मग साधकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला आतापर्यंत बरेच भक्त सांगितले, त्यामध्ये ज्ञानी भक्त सांगितला, अर्थार्थी भक्त सांगितला, जिज्ञासू सांगितला, परंतु ते असली भक्त आम्हाला काही कळत नाही. आम्ही सर्वसामान्य गावगाव माणसे, गावकरी भजन करणारी माणसं आहोत. आम्हाला तुम्ही भगवान परमात्मा नेमकं कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्याचं सोपं लक्षण सांगा. आणि याचं सोपं लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोडीला संसार,
तयावरी फार. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भगवान परमात्मा कोणत्या भक्तावर प्रेम करत होता? ज्याने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा काय करतो? माया तयावरी फार. आता या पहिल्या चरणामध्ये आपला पत्ता महाराजांनी पट केला. त्या महाराजांना कोणी रागवायची नाही. काय म्हणले महाराज? ज्याने संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा काय करतो? प्रेम करतो. तुम्हाला काय त्याची तक्रार? तुम्ही संसार सोडलाय का? नाही. त्याच्यामुळे आपल्यावर भगवान परमात्म्याने प्रेम करावं अशी अपेक्षा करायची नाही. चला, सोडीला संसार माया तयावरी. या पहिल्या चरणावर 3 शंका आहेत. पहिली शंका अशी आहे, आतापर्यंत आपण उदाहरण पाहिलं कोणाचं? अर्जुनाचं. काय पाहिलं उदाहरण? की भगवान परमात्मा अर्जुनावर प्रेम करतो. हे उदाहरण आपण आतापर्यंत पाहिलं. मग ज्या भक्तावर भगवान परमात्म्याने प्रेम केलेलं आहे त्या अर्जुनाने संसार सोडला होता का? बरोबर, अर्जुनाने संसार सोडला होता का? आणि जर अर्जुनाने संसार सोडला नव्हता तर भगवान परमात्म्याने त्याच्यावर प्रेम कसं काय केलं? आणि जो भगवान परमात्मा अर्जुनावर प्रेम करतो तर तो भगवान परमात्मा आपलं प्रेम का करत? पहिली शंका आहे. मला सांगा, अर्जुनाने संसार सोडला होता का? अर्जुनाला किती बायका होत्या? मी म्हणतो मलाच काय विचारलंय असं बघायला बरं वाटतं नाही. इकडे थोडं जर आवडतं डाव्या काय काय ठिकाणी असं वातावरण गंमतशीर असते. मला लय लोकांची गरज नाही कीर्तनाची. वारीत कीर्तन केले, सिस्टीम असली काय नसली काय, कारण संस्थेचा विद्यार्थी मी. त्याच्यामुळं लोक ऐकणारे 4 लोक असले उलटा पालता करतो बस. ऐकणारे 4 लोक चांगले पाहिजे. मग अर्जुनाने संसार सोडला होता का? नाही. मग अर्जुनला किती बायका होत्या? बसले तुला सांगता येईल का? बाबा, अर्जुनाला इकडे खाली पाहिलं मंगळ अंधारात बसले झोपले जागा. अर्जुनाला किती बायका तुम्हाला पुन्हा सांगता येईल का? नाही सांगता. जाऊ दे, आता मी सांगतो. अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगायला. तुम्ही म्हणता आमच्या तुमच्यात काय फरक आहे? पण तुम्हाला का माहिती सांगता येणार नाही याचं तुमच्याकडे कारण मीमांसा नाही. त्याची कारण मीमांसा माझ्याकडे. मला का सांगता येणार नाही त्याची कारण मीमांसा सांगतो. लक्ष द्या नाही. अर्जुनाचा कुठला तरी यज्ञ चालू होता. मला वाटतं तो राजूष यज्ञ होता. राजूष यज्ञ चालू होता आणि ते यज्ञाचं संरक्षण करण्याकरता एक घोडा सोडला होता. शामकर्ण नावाचा घोडा सोडला आणि त्या घोड्याचं रक्षण करण्याकरता अर्जुन दुसऱ्या घोड्यावर मागे बसून. जुन्या काळात ती पद्धत होती. आपल्याकडे यज्ञ माहीत करत नसल्यामुळे त्याचा काय जो नियम आहे तो आपल्याला माहिती नाही. मग तो ज्या घोड्याला जो कोणी आडवेल त्याच्यासोबत युद्ध करायचं आणि घोड्याला वाटून द्यायचं. म्हणून घोडा पुढे चालतोय, अर्जुन मागे चालतोय यज्ञाचं संरक्षण करण्याकरता. आणि एका महावीराने तो घोडा पुढे अडवला आणि त्या महावीराचं आणि अर्जुनाचं घनघोर युद्ध लागलं. युद्ध असं जोरात लागलं. कुणाचं? त्या वीराचं. त्याचं नाव होतं बब्रुवान. त्याचं नाव आठवलं. त्याचं नाव होतं बब्रुवानाचा आणि अर्जुनाचं घनघोर युद्ध लागलं. बब्रुवान रक्ताच्या थारवळ्यात पडला आणि एक बाण मारला की मरणार एवढ्यात भगवान परमात्मा आले. काय म्हणले? अर्जुना अरे मुले थांब, मुले बाण मारू नको. म्हणजे का? आपला घोडा अडवला म्हणजे त्याने मारू नको म्हणजे मी मारणार म्हणले. म्हणा अरे मला ऐकलं जरा, मोठे माणसं ऐकावं लागतं म्हणले. अर्जुन थांबला म्हणजे का नाही मारायचं? अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणले अरे तुझं पोर घेतो. अर्जुनाला म्हणजे माझं पोर मला कसं माहित नाही म्हणले. ऐक ऐक म्हणले. काय म्हणले? तू नव्हता का मला तीर्थयात्रेला गेला तेव्हा तिकडे एक लग्न केलं म्हणले, त्याचे पोरगे म्हणले हे. म्हणजे अर्जुनाला त्याला माहित नाही की त्याला किती बायका होतं. मला कसं काय सांगता येईल? आता मी नाराज आहेत का माझ्यावर? आता पण नाराज आहे. आता माझ्या नाराज होऊ नका. अर्जुनाला जर माहित नाही त्याला किती बायका आहेत तर मला कसं काय सांगता येईल? याचा अर्थ काय? अर्जुन हा देवाचा निस्सिम भक्त आहे. आपण संसार करतोय, आपल्याला संसारातली तीळ माहिती किती पैसे आहेत, कुठल्या उतरडीला किती ठेवलेत, कुठल्या कपाटात किती आहेत, सगळं आपल्याला माहिती. म्हणजे आपण देवाकडे लक्ष आपलं कमी आहे आणि संसारात आपल्याला लक्ष जास्त आहे. तुम्ही हिरा बघितला का? हिरा बघितला कोण? हिरा नाही बघितलं कोणी? याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमचं संसाराकडे लक्ष जास्त आहे, देवाकडे लक्षच नाही. आता जर बघायचं असला तर तुम्हाला पत्ता सांगतो. पंढरपूरला जा आणि दर्शन करायचं, देवाच्या मस्तकाला बघायचं. देवाच्या मस्तकाला जो लावलेला आहे ना तो हिरा आहे. मला हिरा तो खरा आणि ओरिजिनल हिरा आहे बरं का.
आज जर खोटं वाटलं तर त्या बड्यावर विचारा तुम्ही पंढरपूरला गेले तो हिरा आहे. म्हणजे आपण देवाकडे पाहिलेलं नाही, एवढं नीट पाहिलेलं नाही मला, बरोबर आहे. तो हिरा आहे. आपला काय मुद्दा होता? असं होतं मला गंमत अशी होती. अर्जुनालाच किती बायका आहेत ते माहिती मला कसं सांगता ही एक शंका आहे. दुसरी शंका अशी आहे की संसार निर्माण कोणी केला? देवाने. मग देवाने निर्माण केलेला संसार सोडायचा आपल्या हातात आहे का? बरोबर आहे. संसार निर्माण कोणी केला? देवाने. मग आपण कसं काय सोडू शकतो तो? आणि मग तिसरी शंका अशी आहे, ज्यानं संसार सोडलाय अशाच जर भक्तावर देवाला प्रेम करायचं तर मग अगोदर त्यानं संसार निर्माण केला कशा? सगळं देवाने निर्माण केलं का नाही? कापूस, ऊस, सोयाबीन, तूर, मूग, डाळ, गाडी, बंगला, पैसे सगळं कुणी केलं? देवाने निर्माण केलं. आणि आपण त्याच्यामध्ये आता एवढे रममान झालो त्या संसारामध्ये, त्या बंगल्यात, घरात एवढे आपण रममान झालो. आणि मग भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज विषय विभोगुणोनी पसारा धाव घाले पंढरपुरा. हे आता असते आपण नेट लागलो का नाही आता संसाराला? कुणाला तरी वाटतंय का आपला जर सोयाबीन काढायचं आलेलं असतं आणि आपल्या गावात सप्ताह किंवा परगावामध्ये सप्ताह चालू असेल, 8 दिवस सप्त्याला द्यायचे कुणाला वाटते का? वाटतं ना सोयाबीन सगळं रानात पडेल, वाटतं का नाही? मग आपण एवढं संसार सोडून देवाकडे कसं काय जाऊ? अशी 3 शंका आहेत. आता या 3 शंकेचं उत्तर तुम्हाला राहायलाच वेळ तर देतो, नाहीतर पुढच्या वेळेला नक्की सांगा. विठाला विठाला आहे का? महाराज म्हणतात की ज्याने संसार सोडला अशा भक्तावर भगवान परमात्मा प्रेम करतो. मग काय करतो? सोडीला संसार माया तयावरी फार प्रेम करतो. म्हणजे काय करतो? याच्याकडे अभंगाचं दुसरं चरित्र सांगितलं. मागे मागे भजन करत असताना गायनाचे उडे आपल्या छंदे मनाशा आनंदे आवडणे हा खरा महाराज पार त्यामुळे त्यांना थांबा म्हणायचं किंवा शांत मला तर खूप आनंद वाटला. ते उभा आहेत आणि अगदी त्यांच्या मस्तीत आहे. परमार्थ मस्तीत गेला तो महाराज. आज गंमत ही झाली आहे. आता विषय निघला महाराजांचा म्हणून मला सांगायचंय की आज प्रत्येक गावोगाव आम्ही कीर्तनाकडे जातो आणि प्रत्येक ठिकाणी आपली अशीच परिस्थिती आहे. लोक मोजकेच कीर्तन आहेत आणि लोकांना कधीच असं वाटत नाही की कीर्तन आपल्या करत आहे. लोक काय करतात? सप्ताह गेल्या वर्षी होता म्हणून या वर्षी करायचा, की फक्त प्रोटोकॉल म्हणून सप्ताह करायचा, परिवर्तन म्हणून करायचा नाही. वास्तविक संप्रदायातील प्रत्येक कार्यक्रम हा माणसाचं काहीतरी परिवर्तन व्हावं याच्याकरता असतो. पण लोकांना असं कधीच वाटत नाही. ते कीर्तन ऐकायला बसले तर कीर्तन आपल्या करता चाललंय, लोकांना असं कधीच वाटत नाही. जोपर्यंत असं वाटत नाही तोपर्यंत समाज कधीच सुधरत नाही. गंमत ही आहे. तर आपला मुद्दा हा होता अभंगाचा दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, डावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. भगवान परमात्मा भक्ताच्या मागे सतत काय करतो? धावतो, मागे मागे चालतो, मागे पुढे उभा राही संभाळे आणि आलिया गात निवाराया किंवा नामयाची पाठी चाली केशिराज लागावया रज चरणीची. म्हणून भगवान परमात्मा भक्ताच्या अंतःकरणातील सुख दुःख सहन करतो. इथे जरी सुख दुःख शब्द आलेला असला तरी सुख दुःख शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? दुःखच असा घ्यायचा.
ते जास्त तुम्हाला मी मीमांसा करत नाही, जास्त प्रकारे सांगत बसत नाही. कसं आहे, कारण याचा सुख वेगळं आणि दुःख वेगळं असं जर आपण अर्थ घेतला तर पुढे आपल्याला काही प्रमाण आल्यानंतर ते काय करतात, आपलं चिंतन करायला अवघड जातं. काय प्रमाण आहे, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण चिंतून किंवा आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळाशी भिडे, याचं चिंतन करताना अडचण येते. म्हणून सुख दुःख या शब्दाचा अर्थ दुःख असाच घ्यायचा. किंवा व्यवहार दृष्टांत आहे, एक महाराज एका कापड दुकानदाराकडे गेले, 2 धोतर घेतले आणि एक धोतराची किंमत घेतली महाराज 530 रुपये. मग हा व्यक्ती म्हणला महाराज काही कमी करा, काही कमी पद्धत असते, आपण काही कमी जास्त करा ना, तुम्ही तुमचे 530 रुपये काही कमी जास्त करा ना. माणूस व्यवहारात बोलून जातो. तो दुकानदार म्हणला महाराज कमी काही होत नाही, घरी येऊन चहा प्या, जेवण करा, पण व्यवहार आहे की ते कमी काही होत नाही. पण तो व्यक्ती सारखं म्हणायचं काही कमी जास्त करा, काही कमी जास्त करा. मग त्या दुकानदाराने पावती घेतली आणि 530 ऐवजी 540 आकडा टाकला, पावती आला. त्या महाराजांनी पावती वाचली. बघापासून मी म्हणतोय कमी जास्त करा, कमी जास्त करा, कमी करायचं राहिलं 540 देता म्हणलं, 530 सांगताना 540 देता, असं कुठं असतं का म्हणे. तो माणूस जरा मोठ्याने बोलल्यानंतर तो माणूस दुकानदार म्हणला महाराज काही कीर्तन नाही, आमचं दुकान आहे, त्या दमाने बोला, तुम्हीच काय म्हणत होते काही कमी जास्त करा, मी काय म्हणत होतो काही कमी काही होत नाही, कमी होत नसल्यामुळे मी काय केलं जास्त केलं. म्हणजे कमी जास्त करा म्हणण्याचा अर्थ काय होता, कमीच करा. तसं सुख दुःख सहाय्याचा अर्थ दुःख सहन करतो आणि सुखाच्या वेळी बरोबरीने चालतो, हे त्याचं उत्तर आहे. मग भगवान परमात्मा भक्ताच्या अंतःकरणातील दुःख काय करतो, तर अंगाने जशाच्या तसा सहन करतो. भगवान परमात्मा नेहमी राधेश नावाचा आणि 16,108 बायकांना देवाचा राग द्यायचा. आम्ही लग्नाच्या बायका आणि राधेचं नाव तोंडात सारखं, पण भगवान परमात्मा एकटे बसले श्री राधे जय राधे सतत जप करायचे. मग गंमत अशी केली, नेमकं राधा समोर आली. आल्यानंतर त्यांनी सांगितले आपल्याकडे पाहुणे आहेत, उठा, माहिती त्यांचा आदर तिथ्य करा. मग त्या सत्यभामा माता उठल्या, बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं. मग त्यावेळेस काही कोणी चहा पीत नव्हतं म्हणून दूध आणलं, परंतु उपेक्षात्मक बुद्धीने गरम दूध आणलं आणि राधेला प्यायला दिलं. आणि राधेने कुठल्याच प्रकारचा विचार न करता भगवंताचं स्मरण करत करत दूध प्यायल्या आणि निघून गेल्या. भगवान परमात्मा झोपण्याकरता शयन कक्षात आले आणि सत्यभामा माता पाय चोपू लागल्या. चोपता चोपता तळ पायाला हात लागला आणि पायाला फोड आलेले. मग भगवान परमात्माला सत्यभामा माता म्हणतो, अहो हे कुठं पोळालं. भगवान परमात्मा आपल्याच घरी पोळलं. कसं काय, आपल्याच हाताचा पराक्रम नाही म्हणजे असं कसं काय. मग राधा आली त्या टायमाला तुम्ही राधेला गरम दूध दिलं का नाही प्यायला. बरोबर हो, उष्ण होतं आणि गरम होतं आणि राधेनं दूध पिल्यामुळे माझ्या पायाला फोड आली. देवाची बायको होती पण देवाला म्हणजे असलं आंधळ्यात सांगायचं, माझ्यापाशी असलं सांगताना सांगायचा नाही. म्हणजे दूध पिलंय कोण, राधा, आणि फोड तुमच्या पायाला हे आंधळ्यात सांगायचं, उठा. काय असतं म्हणले, देवाचं आणि भक्ताचं नातं कसं असतं म्हणले. भक्ताचे आपलं भक्ताच्या हृदयामध्ये देवाचे पाय सतत असतात. तुकोबारे सांगतात ना, चित्ती तुझे पाय डोळा रोगाचे ध्यान आणि अखंड मुखी नाम तुमचे वर्णावली गुण. हे अखंड जे पद आहे ना, हे तिन्ही याला लावायचं. चित्ती तुझे पाय अखंड, डोळा रोगाचे ध्यान अखंड आणि मुखी तुमचे नाम अखंड, याला काय म्हणतात, भक्त म्हणतात. आणि राजाने ते पोळलेलं दूध चित्तात पाय असल्यामुळे तिला फोड न येता तो प्रसंग जशाचा तसा कोणी सहन केला, देवाने सहन केला. वास्तविक दुधाकडे जर पाहिलं तर दुधाची आईस्क्रीम करण्याची ताकद देवाकडे आहे का नाही, आहे का नाही. परंतु देवाने जसा भक्तावर आलेला प्रसंग आहे तसाच काय केला, अंगाने सहन करायचा अर्थ. सुख कसा आहे अंगमुख साधकाने महाराजाला प्रश्न विचारला, महाराज भगवान परमात्मा भक्ताच्या जीवनातील सुख दुःख सहन करतो, अंगाने सहन करतो. मग भगवान परमात्मा आमचं का दुःख कधी सहन करत नाही बरं, नेमकं त्यांनी काय केलंय. तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात की भक्तामध्ये आणि देवामध्ये काय झालेलं आहे, करार झालेला आहे. मग काय करार झाला अभंगाचं, तिसरं ज्ञान घ्यावे नाम
संसारात माया तया करे भार दावे चाले मागे मागे सुख दुःख साई अंगी विढाला अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम भगवान परमात्मा आणि भक्त याच्यामध्ये काय झालेलं आहे करार झालेला आहे कसा करार भक्ताने देवाचं नाम घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं मग कोणत्या कोणत्या भक्ताचं देवाने काय काय काम केलं याने सांगतो ते याच्यामध्ये आपलं नाव तिथे एकदा तपासून घ्या दासी पुत्र कन्या दुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षित झाला दासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे श्री गणी सजीवन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्या सकुकू लागे नरहरी सोनारा गड कुंकू लागे चोका गळ्या संगे ढोली ढोली पुढे नामयाची जणी सेवेची श्रेणी धर्मागरी पाणी वाई जाडी एकोवाचे ऋण पेढी ऋषिकेशी अंबर ऋषीचे सुशी गर्भवास मीराबाई साठी हेतू विष प्याला दामाजिता झाला पाडेवार गडी माती वाई गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या भेदाची अंगीवरी पुण्यविकासाठी अजून तिष्ठत का म्हणे मात धन्य त्या चुंचनीच्या काही निनी भगवंत तिष्ठी भाव भक्त देखोनिया आपलं नाम राहिले का दिवशी लोकांचं या यादीत नाव यावा असा काहीच प्रयत्न नाही लोकांचं लक्ष अनुदान विमा या यादीत नाव आले का नाही इकडे जास्त लक्ष आहे चष्म्याला दिसत नाही ते ग्रामपंचायत लावली यादी माझ आहे का रे मोबाईल वर चेक कर लोकांचं लक्ष तिकडे जास्त आहे इथं देवाच्या या यादीमध्ये आपलं नाव यावं असं घात वाटत नाही मग इथे नाव येण्याकरता जीवनामध्ये एवढी साधना घडली पाहिजे एवढी साधना घडली पाहिजे मग तितकी जर साधना मात्र घडली मग मात्र या यादीमध्ये नाव येत असतं म्हणून भगवान परमात्म्याकडे मी एक मागणी मागतो की आपल्याकडून एवढं नामस्मरण व्हावं की ते सुद्धा आपल्या नावाचं एखादं प्रमाण तुकोबाराला परत निर्माण करता यावं एवढं नामस्मरण आपल्याकडून घडावं मग काही माणसं बोलत आम्ही नाहीत का नामस्मरण करीत लोक बोलतात आम्ही नामस्मरण करतो की मग आमचं का नाही बाबा मला सांगा आपल्या भारतात पैसेवाला कोण आहे अंबानी तुमच्याकडे नाही पैसे आहेत का नाही पैसे तुमच्याकडे मग तुम्ही अंबानीचं नाव कसं सांगितलं आपल्या तुलनेत जास्त तसं तुम्ही सुद्धा देवाचं नाम घेतात की पण कधी कधी मग कधी कधी नाम घेणं हे नाही घेण्यात काय असते जमा असते म्हणजे थोडं असणं असून नसणं आहे त्याच्यामुळं आपलं नाव या यादीत नाही म्हणून भगवान परमात्मा त्याच भक्ताचं काम करतो जो भक्त देवाचं सतत नामस्मरण करतो याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम आणि ज्याच्या जीवनामध्ये ही सर्व साधना घडली देवाचं नामस्मरण करून भगवान परमात्म्याला आत जागा दिली आणि अशा भक्ताचं काम करण्याकरता भगवान परमात्मा कसा आहे कृपाळू आहे दयाळू आहे आणि हे त्याच्या स्वभावाचं वर्णन महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात विठ्ठल गुरुची गोळी दावे चाली मागे मागे सुख दुःख आहे कंगी अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात भगवान परमात्मा कसा आहे भोळा आहे परंतु ज्या भक्ताने भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यावर प्रेम केलेलं आहे सर्वस्व आपलं भगवान परमात्म्याला अर्पण केलेलं आहे अशा भक्ताची कामं करण्याकरता भगवान परमात्मा कसा आहे भोळा आहे एरवी आपण जर विचार केला जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचा तर गाथ्यामध्ये आपल्याला असे काही प्रमाण पाहायला मिळतात की चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे आणि मुक्ता सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा मग चतुराते शिरोमणी म्हणले का देव चतुर चतुर आणि जाणवणे अंतर वर्तन असे मग एके ठिकाणी चतुर म्हणतात तर एके ठिकाणी भोळा म्हणतात मग हे भोळा भगवान परमात्मा खरं भोळा आहे का भगवान परमात्मा भोळाही आहे चतुरही आहे मग भोळा कोणा करता भक्ता करता तो काय होतो भोळा होतो जेव्हा नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायचे त्यावेळेला
नाचता नाचता देवाचा कळला मित्रांनो. असला चतुर असलेला भगवान परमात्मा त्याच्या काय पिठांवर मिळत असतो का? पण भगवान परमात्मा भक्तापुढे एवढा वेडा होतो आणि भक्ताच्या भावनात एवढा तल्लीन होतो, त्याचे त्याला भान राहत नाही. म्हणून ते महाराजाला विशेषण वापरलं. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आणि भगवान परमात्मा कृपाळू आहे. आज काय ते कृपाळू त्याचा स्वभाव प्रमाणे बघा तर मला काय आठवलं. चला असो, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. बावकी टाईट असली ना खाली टाईट पाहिजे, म्हणजे अडचणच येत नाही. मला खूप आनंद वाटला महाराजांच्या परिचयाचा कळमध्ये झाला. महाराज आता म्हणले तुमचं कीर्तन म्हणून आहे काय? मला तर लाजच वाटली बाबा, मी काय बोलणार आहे तसं. मोठी मोठी माणसं आहेत, राऊत बाबाचं नेहमी श्रवण करतो म्हणले. एवढी मी तुमची आवड केली मला तिथून पुढे. कारण राऊत बाबांचं पुरेकरांचं ज्यांच्या नामुखात नाव येतं ना, आम्ही त्यांच्या नाव आमचं असं असतं का ती माणसं खूप आकाशाच्या उंचीची आहेत आणि त्यांना एक पूज्य मानतात. ते काही शिकलेत का? नाही, पण तरी सुद्धा त्यांना पूज्य मानतात. म्हणून आम्ही यांना पूज्य मानतो गोड प्रमाणे. म्हणून भगवान परमात्मा कसा आहे? कृपाळू आहे. तुका म्हणे गोळी विठ्ठल कृपेची गोळी. धावे चाले मागे मागे सुख घडस आहे. बस मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याच कृपेने जे काही आपल्यासमोर बोललो, जे काही योग्य आहे ते सद्गुरू स्वानंद सुखदेव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवांचं आहे. जे काही चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष. बोलता बोलता एखादा शब्द आपल्याला लागला असेल, आई वडिलांचं अंतःकरण करून मला त्या ठिकाणी माफ करा. गोड अशी मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. अति माणसं थोडेच आहेत. गर्दी आपल्याला गरज नाही, गर्दीची गरजच नाही, दर्दी पाहिजे. आणि इथे आज दर्दींची गर्दी आहे. बाकीचे झोपले त्यांना झोपू.